सोंगार पत्रा लोखंडाले करलं काय? रामकृष्ण हरी मित्रांनो, मी ओंकार माने, तुमचं स्वागत आहे आजच्या माझ्या मिनी ब्लॉग मध्ये. सकाळी बसलो होतो आपल्या गंगापाशी, जरा गंगाची सेवा करत होतो आणि गंगाच्या गळ्यावरून हात फिरवल्यावर गंगा लय भारी मानवर करते आणि जरा गप्पा मारल्या गंगा संग. आणि पलीकडच्या बांधकामामुळे आपल्या गंगाच्या घरावरची पत्रे काढलीत जरा, त्यामुळे जरा चिखल होतंय पावसाचा आता आणि त्यामुळे जरा गंगाला त्रास होते बरं का. पण आता ते पत्रे बसवायचे थोड्या दिवसात. आणि हे आपली बघा, ही बंटी आणि बबली पलीकडे आहे. बघा, हिचं नाव बंटी आहे, ही मोरा जातीची, आणि पलीकडची आहे ती पंढरपुरी जातीची आहे, तिचं नाव बबली आहे. मग त्यांच्यापासून जरा बसून दुपारी आलता दाद्या सुनील, मग गेलो मठामध्ये जरा जात जरा गाडीवर जरा चेष्टा चालू होती. मग तिथून गेलो पालखी तळावर जरा बसलो, गप्पा मारल्या, इकडे तिकडे फिरलो आणि परत जरा मठामध्ये गेलो, एक दोन व्हिडिओ काढले जरा. नंतर मठामध्ये जरा विश्रांती घेतली आणि टायमिंग झाला पूजेचा. मग दाद्या काय गेला त्या दुकानामुळे, मग मी आणि सुनील पूजा करत होतो. दोघं आज भाव आणि तात्या कुठं तर बाहेर गेले होते कामानिमित्त. दोघांनी पटापटा पूजा उरकून घेतली आणि नंतर चैतन्य आला होता जिमला जाण्यासाठी. मग त्याला पण बोलवलं आता आरतीला. आरती चालू केली महाराजांची. मी नगारा आणि घंटी वाजवत होतो आणि चैतन्य झांजरी घेतली होती, सुनीलनं आरती घेतली होती. आरती झाली. मग आरती झाल्यानंतर महाराजांचं दर्शन घेतलं, प्रसाद घेतला आणि मी आणि चैतन्य निघालो जिमसाठी. जिममध्ये गेल्यावर आज होता चेस्ट डे. मग चेस्टचा वर्कआउट उरकून घेतला आणि वर्कआउट पूर्ण झाल्यानंतर मग जरा स्ट्रेचिंग करून निघालो आणि जात जरा राऊत सर आले जरा मोटिवेशन द्यायला चैतन्याला. जरा ऐका. एक म्हण आहे, मारेगा जोर बनेगा मोर, नाही तर सदा लाटो. माहितीये का तुम्हाला? नंतर तिथून आलो घरी आणि जेवण करून निवांत झोपलो. धन्यवाद.